राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार थांबला असून उद्या मतदान पार पडणार आहे। या 5व्या टप्प्यात मतदारसंघांसाठी मतदान घेतलं जाईल। तसंच ठाण्यात मतदानासाठी प्रशासनाकडून साहित्याचं वाटप करण्यात आलंय। मतदान प्रक्रियेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं मोठी तयारी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी। लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि आज साहित्य वाटप ठाणे कॉलेजमध्ये सुरू आहे। त्याचीच तयारी आपण निवडणुकीची तयारी आपण पाहू शकतो। या ठिकाणी साहित्यामध्ये 2 मशीन तसेच एक व्हीव्हीपॅड असणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी 51 अधिकारी तसेच 2166 कर्मचारी तसेच 361 मतदान केंद्र या ठाणे मतदारसंघात असणार आहे। त्यासोबतच या ठिकाणी 2 ईव्हीएम मशीन, एक कंट्रोल युनिट, एक व्हीव्हीपॅड असं या साहित्यामध्ये देण्यात येत आहे। त्यासोबतच पोलीस संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पोलीस 15,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे। ठाणे, भिवंडी, कल्याणसह अशा प्रकारे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। अशा प्रकारची साहित्य वाटप या ठिकाणी घेण्यासाठी मोठ्या संख्येनं कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।